आज पंढरपूरच्या वारीत जात असताना श्री संत रूपलाल महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी ते पंढरपूर कडे जात असताना बावनबीर गावाच्या जवळ अगदी आज वारकऱ्यांना सर्वांना उत्साहाचा रस वाटप झाला. तो झाला सर्व गावरान रसवंती दारात. तर बघा यांची रसवंती आहे. तर यांना आपण विचारू तुम्हाला पालखीचा छंद कसा आहे वारकऱ्यांचा. तुमच्याजवळ वारकरी आले तर तुम्हाला कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे. दरवर्षी तुमच्या जवळ वारकरी येतात. सर्वांसाठी रसभेट सर्वांसाठी असते. चला आता आपण इकडे म्हातारे आबा आहेत आपल्या जवळ. आबा तुम्हाला पंढरीची वारीचा छंद आहे की नाही? आबा तुमच्या वाऱ्या किती झाल्या आतापर्यंत? 10 वाऱ्या. कोणत्या पालखीमध्ये झाल्या? गजानन महाराज. रूपलाल महाराज सोबत पण झाली अशी एखादी? नाही झाली. रूपलाल महाराजले बघितलं असेल तुम्ही त्या रस्त्याने. रूपलाल महाराजचा छंद कसा होता? चांगला होता. तर या वर्षी आमच्या पालखीत चला. तुमचा छंद या वारीत. आता वय काय आहे आबा तुमचं? वारीचा छंद कसा वाटतो तुम्हाला? खूप वेगळा छंद. कारण की माझी 10वी की 11वी वारी आहे. तर चला आता आपण आपल्या इकडे माऊली आहे. हे माऊली आहेत आपल्या सोबत. तर माऊली तुला वारीचा छंद केव्हापासून लागलाय? 20 वर्ष झाले. कोणत्या वारीमध्ये जाते? रूपलाल महाराज. वारकऱ्यांचा आनंद कसा आहे? खूप लुटून राहिले आनंद. जाग जाग असते आम्हाला. जेवण, बसंती, आलू बोंडे, भजे. मित्रांनो असा आनंद वारीत. तुम्ही काय करून राहिले घरी? पा असे वारकरी पाक असे मस्त बसले. इकडे आपले माय माऊली आहेत सर्व. आता इकडे आपली एक माऊली आहे. त्या माऊलीला विचारू, माऊली तुझी वारी केव्हापासून झाली चालू? मी 24 तारखेपासून वारीमध्ये आहे. मला एकदम आनंद वाटत आहे या वारीमध्ये. पहिल्यांदा झालेली आहे मी. शेगावपर्यंत माझी जाण्याची इच्छा आहे. एकदम छान वाटत आहे मला. शेगावपर्यंत का? पंढरपूर आहेस का? माझ्या मागे थोडे काम असल्यामुळे मी नाही जाऊ शकत. पण मी आशा करते की मला पांडुरंगाने पुढच्या वर्षी अवश्य बोलावा आणि मी येणारच. ठीक आहे मावशी. माऊली तुम्ही कुठून आले? माऊली बावनबीरून आले. तर तुम्हाला वारीचा छंद केव्हापासून आहे? आम्ही मागच्या वर्षी पासून. कुठपर्यंत वारी करता तुम्ही? किती वाऱ्या झाल्या तुमच्या आतापर्यंत पंढरीच्या? पहिलीच वारी झाली. पहिलीच वारी. हे दुसरी आहे. माऊलीनं बोलावल्यावर जास लागते ते तर आहे. तर असा आनंद लुटतो आम्ही वारकरी मंडळी. तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असाच आनंद घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता फुगडी घेऊन आता आपल्या दिंडीच्या काही वारकरी महिला आहेत. ते आता फुगडीचा आनंद घेतात. ते आता बघा फुगडीचा आनंद कसा येतो. असा आनंद वारकऱ्यांना भेटतो. तर किती सुंदर असा वारकऱ्यांचा आनंद आहे. तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता. हे पहा आमचे मंडळी कशी आहे सुंदर. आता आपली हे आपल्या सोबत हे माऊली पण बोलायचं आहे. माऊलीला काही एवढा आनंद येते. खूपच आनंद वाटते. वारीला येऊन पहा तुम्ही. खूप मजा येते. एक वारी जीवनात कधी बी एक वारी केली पाहिजे पैदलची. खूप आनंद वाटून राहिला मला. मी सामान खूप आणलंच नाही काही, पण मी सहज आली. पण मला चालली आली इकडे. खूप आवडून राहिलं मला. असा आनंद चालू आहे वारकऱ्यांचा. खूप आनंद. असाच आनंद लागू वारकऱ्यांना. असे मंडळी आहे बा. मावशीनं दरवर्षी मावशी उसाचा रस, फराळ काहीतरी या मावशीचे एकूण असतेच. या वर्षी पण आनंद घेतला. आता हे मावशी 2 शब्द सांगतील वारकऱ्यांना. तुम्हाला बोल मावशी. एखादा अभंग म्हण काहीतरी. मुखातनं नाव घ्यावं. असंच हरिनामाचा गजर करत राहा. पंढरीच्या वारीला येत राहा, जात राहा. तर असंच ते पाहता इकडे मंडळी आपल्या सोबत आनंद घेतात. भजनाचा मंडळीचा आनंद. रामकृष्ण हरी. भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तरी.